नमस्कार. मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण कोणतेही कामे मार्गी लागण्यासाठी तुम्हाला हा महिना अत्यंत फायदेशीर ठरत असतो. म्हणून या महिन्यामध्ये तुम्हाला अनेक उपाय करायचे असतात आणि सेवा साधना देखील करायच्या असतात. तर तुम्हाला उद्या मार्गशीर्ष गुरुवार हा 3रा गुरुवार आहे. उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू त्रास संपेल, दारिद्र्य नष्ट होईल, त्यासोबतच लक्ष्मी नांदेल आणि तुमची कोणतीही इच्छा असो ती लवकरात लवकर पूर्ण होईल. तर असे कोणते पान आहे जे तुम्हाला उद्या सकाळी घरी आणायचे आहे, सकाळी कोणत्या वेळेत आणायचे आहे, सविस्तर संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. या महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. घरातील सुख समृद्धी, शांतता आणि आर्थिक स्थैर्य टिकून राहावे, घरामध्ये कायम नांदावे, माता लक्ष्मीचा वास राहावा यासाठी प्रत्येक स्त्रिया हे व्रत भक्तिभावाने करत असतात. या व्रताच्या दिवशी घरोघरी महालक्ष्मीचे आवाहन केले जाते. दारामध्ये लक्ष्मीच्या पावलांच्या रांगोळ्या काढल्या जातात, कलश मांडला जातो, देवीची मनोभावे पूजा केली जाते. पूजेचा मुख्य भाग म्हणजे महालक्ष्मी व्रत कथा आवर्जून वाचली जाते आणि हे पुस्तके प्रत्येकाला दिली देखील जातात. हे उद्यापनाच्या दिवशी प्रत्येकजण हे व्रत कथेचे पुस्तक देत असतात. या कथेत देवीचे महात्म्य आणि व्रत करण्याची योग्य पद्धत देखील सांगितलेली आहे. हा महिना धार्मिक विधी आणि व्रतवैकल्यसाठी अधिक फलदायी ठरतो अशी देखील श्रद्धा आहे. हा महिना भगवान विष्णूंना प्रिय असल्याने लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची पूजा केल्यास घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकून राहते. थोडक्यात सांगायचे झाले तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे केवळ धार्मिक विधी नसून घरातील वातावरण पवित्र आणि सकारात्मक बनवणारे आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून देणारे महत्त्वाचे दिवस आहेत. म्हणून तुम्हाला उद्या मार्गशीर्ष गुरुवारच्या 3ऱ्या गुरुवारी हा एक महत्त्वाचा उपाय आवर्जून करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडाझुडपांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे आणि त्यांच्या पानामध्ये, फुलामध्ये देवी देवतांचा वास असतो. असे अनेक झाडे आहेत, तर त्यापैकीच एका झाडाचे पान आपल्याला घरी आणायचे आहे. जर तुम्हाला शत्रू त्रास असेल, म्हणजेच काय तर तुमच्या आजूबाजूला काही असे लोक असतात जे आपल्या तोंडावर तर गोड बोलतात, पण माघारी आपल्याविषयी सतत वाईट विचार करत असतात आणि अशा शत्रुत्रासामुळे आपल्या घरामध्ये सतत भांडणे, वादविवाद, आजारपण, घरामध्ये एकमेकांचे न पटणे, क्षुल्लक कारणावरून भांडणे होणे, त्यासोबतच नकारात्मकता सतत घरामध्ये जाणवणे, अशा अनेक समस्या येतात. कोणतीही कामे मार्गी लागत नाहीत, प्रत्येक कामामध्ये अडथळे यायला सुरुवात होते. त्याचसोबत दारिद्र्यता देखील जास्त काळ टिकून राहते, कारण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहत नाही. कारण घरामध्ये जेव्हा भांडणे, वादविवाद असतील, नकारात्मकता असेल, त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही राहत नसते. घरामध्ये स्वच्छता, सकारात्मक वातावरण असल्यासच माता लक्ष्मी त्या घरामध्ये टिकून राहते. तर तुमच्या घरामध्ये देखील माता लक्ष्मीने कायम वास करावा, तुमच्या घरामध्ये सुख, शांती, धनसमृद्धी, पैसा, आरोग्य टिकून राहावे यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यासोबतच अनेकांच्या काही इच्छा असतात. खूप दिवसापासून एखादी तुमची इच्छा असेल, ती पूर्ण होतच नाही आहे, काही केल्या पूर्ण होत नाही. तर हा महिना अत्यंत पवित्र आहे आणि या महिन्यामध्ये कोणतीही कामे मार्गी लागतात. मार्गशीर्ष म्हणजे कामे मार्गी लावणाराच हा महिना आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला काही आध्यात्मिक उपाय करायचे असतात, काही सेवा करायच्या असतात. त्यापैकीच ही एक सेवा म्हणजे हा उपाय तुम्हाला करायचाच आहे. यामुळे देखील तुमची जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल. तर मी तुम्हाला जे हे झाडाचे पान आणायचे सांगणार आहे, ते पान कोणत्या वेळेत आणायचे आहे, तो उद्या तुम्हाला सकाळीच आणायचे आहे. सकाळी तुम्ही लवकर उठून शुचिर्भूत होऊन अंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीचे पान तुम्हाला टाकायचे आहे आणि थोडेसे गंगाजल टाकायचे आहे आणि स्नान करायचे आहे. त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे व त्यानंतर तुम्ही हे कधीही पान आणू शकता. तेव्हापासून ते तुम्ही 12 वाजेपर्यंत कधीही, म्हणजे सकाळी पहाटेपासून तर दुपारच्या 12 वाजेपर्यंत कधीही तुम्ही हे पान घरामध्ये आणू शकता. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घराच्या दारामध्ये लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची असते. त्यासोबतच एका चौरंगावर किंवा पाटावर थोडेसे तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवायचा आहे. कलशाची पूजा देखील केली जाते. कलशात पाणी, दुर्वा, पैसे, सुपारी टाकून त्यावर आंब्याच्या पानाचे किंवा आपले विड्याचे पानं असतात त्याचे पाने ठेवून नारळ ठेवला जातो. कलश स्थापना करून महालक्ष्मीचे देखील आपण या दिवशी व्रत करत असतो. नारळाला महालक्ष्मी देवीचे रूप मानून त्याला दागिने, वेणी, फुले यांनी देखील सजवले जाते.
त्यासोबतच प्रथम पूज्य गणपती बाप्पांची सुपारी ठेवून पूजा करून त्यानंतर हा कलश स्थापन करायचा असतो आणि विधिवत तुम्हाला महालक्ष्मी पूजन करायचे असते. पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचायची असते. हे सर्व तुम्हाला उद्या करायचे आहे, कारण उद्याचा मार्गशीर्ष गुरुवार हा तिसरा गुरुवार आहे. हे करण्यासोबतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारची पूजा ही सकाळी करत असाल किंवा संध्याकाळी कधीही करा, परंतु तुम्हाला या झाडाचे पान हे सकाळीच आणायचे आहे, ते सकाळी 12 वाजेपर्यंत. तुम्हाला उद्या तिसऱ्या गुरुवारी हा उपाय करणे शक्य झालेच नाही तर तुम्ही चौथ्या गुरुवारी देखील करू शकता. तर तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या गुरुवारी दोन्ही गुरुवारी शक्य झाले तर दोन्ही गुरुवारी करा, किंवा तुम्ही कोणत्याही एका गुरुवारी केला तरीही चालेल. उपाय हा अतिशय छोटा आहे पण अत्यंत प्रभावी आहे. हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केलात तर अखंड लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्ती ही आपल्या घरामध्ये होत असते. भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि लक्ष्मी प्राप्ती अखंड आपल्या घरामध्ये होत असते. आपले घर हे आनंदाने भरून जाते आणि आपल्या मनोकामना ह्या देखील लवकरात लवकर पूर्ण होत असतात. आपल्या शास्त्रामध्ये काही झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्या पानांमध्ये, फुलांमध्ये, खोडामध्ये दैवी शक्ती वास करत असते. म्हणूनच आपल्याला गुरुवारी ह्या झाडाचे पान घरी आणायचे आहे. तसेच एक दैवी शक्ती असलेले झाड म्हणजे मनी प्लांट. मनी प्लांटला गुरुवारी पूजा करण्याला विशेष महत्त्वाचे मानले जाते, कारण या झाडाला साक्षात लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जर गुरुवारी आपण मनी प्लांटच्या झाडाची पूजा जर केलीत आणि मनी प्लांट संबंधित काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा मजबूत होतो आणि गुरुग्रह देखील मजबूत होतो आणि यामुळेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते आणि यामुळेच आपल्याकडे धनसंपत्ती, पैसा कायम येत राहतो आणि आपली आर्थिक संकटातून मुक्तीही होत असते. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मनी प्लांटचं पान लागणार आहे. हे पान घेताना चांगले पान घ्यायचे आहे. कुठेही खराब झालेले, किडलेले पान घ्यायचे नाही आहे. एक चांगलं मनी प्लांटचं पान घेऊन ते स्वच्छ धुवून काढायचे आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला मनी प्लांटचं पान ठेवायचे आहे. त्या पानावर आपल्याला एक गुळाचा खडा आणि थोडीशी चणा डाळ ठेवायची आहे. त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे आणि त्या ठिकाणीच तुम्हाला हे पान ठेवायचे आहे आणि तुम्हाला तिथे माता लक्ष्मीच्या फोटोसमोर बसून केले तरीही चालेल. ज्या ठिकाणी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा मांडली त्याच्यासमोर बसून केले तरीही चालेल, किंवा तुमच्या देवघरासमोर बसून केले तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला 3 वेळेला महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात त्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर हे पान आणि तो तुम्ही जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तो दिवा दोन्हीही घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर जायचे आहे. तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता ती तुमची उजवी साईड जी असते त्या ठिकाणी तुम्हाला हे पान आणि तो दिवा तिथे ठेवायचा आहे. दिवसभर तुम्हाला हे पान तिथे तसेच राहू द्यायचे आहे आणि संध्याकाळी म्हणजे उद्या गुरुवारी संध्याकाळी 5च्या नंतर तुम्हाला हे पान तिथून उचलायचे आहे. चणा डाळ आणि गूळ त्या पानावर जो आहे तो देखील उचलायचा आहे. तेच पान, गूळ आणि चणा डाळ एकत्रित घेऊन तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय असेल तिथे जायचे आहे. थोडेसे पाणी घेऊन जायचे आहे आणि गाईला हळद कुंकू लावायचे आहे. गाईच्या पायावर पाणी टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे ते गाईला खाऊ घालायचे आहे. डाळ आणि गुळासकट खाऊ घालायचे आहे. शक्य असेल तर तुम्हाला हाताने खाऊ घालायचे आहे. असे म्हणतात की गोमातेच्या जिभेचा स्पर्श आपल्या हाताला झाला तर तिथून आपलं नशीब बदलायला सुरुवात होत असते. असेल तर तुम्ही समोर ठेवून खाऊ घातलं तरीही चालेल. त्यानंतर मातेला नमस्कार करायचा आहे, मनोभावे प्रार्थना करायची आहे. ज्या काही तुमच्या इच्छा मनोकामना आहेत तिथे तुम्हाला बोलायच्या आहेत. गाईला साक्षात माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. दिवशी हे पान गाईला खाऊ घातल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. जर तुमच्या घराजवळ आजूबाजूला गाय नसेलच तर तुम्हाला काय करायचे आहे तर तुमच्या देवघरासमोरच गाईसमोर हे पान, गूळ आणि डाळ ठेवायची आहे संध्याकाळी. आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्हाला एखाद्या गाईला मिळालीच गाय तर खाऊ घाला. नाहीच शक्य झाले तर तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता, कारण पर्याय नाही. परंतु तुम्ही गाईला हे खाऊ घालण्याचाच जास्तीत जास्त प्रयत्न करा. लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी प्रत्येकाच्या घरामध्ये मनी प्लांट असणे खूप महत्त्वाचे आहे. घरामध्ये तुळशीप्रमाणेच मनी प्लांट देखील लावलेला असतो आणि तो बहरलेला असतो. त्या घरातील सर्व आर्थिक अडचणी ह्या दूर होतात, पैशासंबंधित अडचणी ह्या दूर होतात. म्हणून प्रत्येकाने घरामध्ये मनी प्लांट हा लावावाच. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.